नमस्कार. प्रेरणेचा प्रवास या मालिकेच्या दुसऱ्या पर्वातील आजचा हा तिसरा भाग. आजच्या भागातील मान्यवर आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक प्रवीण बर्दापूरकर. मराठी वृत्तसृष्टीला पत्रकारांची समृद्ध परंपरा आहे. जांभेकर, टिळक, आगरकर यांच्यापासून ते गोविंद तळवळकर, अनंत भालेराव, अरुण टिकेकर आणि कुमार केतकर यांच्यापर्यंत अनेक महत्वाच्या पत्रकारांनी मराठी पत्रकारितेचा चेहरा मोहरा घडवला आहे. याच परंपरेतील ठळक नाव म्हणजे प्रवीण बर्दापूरकर. खरे तर त्यांच्या पत्रकारितेची कारकीर्द बहुआयामी आणि दीर्घ राहिलेली आहे, म्हणून थोडक्या वेळेत आणि मोजक्या शब्दात तिचा आढावा घेता येणे अशक्य आहे. परिणामी त्यांच्या कारकिर्दीतील ठळक टप्प्यांची नोंद घेण्यापुरता आजचा हा परिचय मर्यादित आहे. दैनिक लोकसत्ता या वृत्तपत्राचे निवासी संपादक, तसेच नागपूर आवृत्तीचे संपादक आणि लोकमत वृत्तपत्र समूहाचे राजकीय संपादक म्हणून त्यांची ठळक ओळख असली तरीही अत्यंत प्रतिष्ठेच्या साल्झबर्ग सेमिनारची अभ्यासवृत्ती मिळवणारे एकमेव मराठी पत्रकार, स्वतःची वेबसाईट सुरू करणारे पहिले मराठी संपादक अशी देखील त्यांची ठळक ओळख आहे. सातत्याने मराठी सोबतच हिंदी आणि इंग्रजीतही लेखन करणारे ते दुर्मिळ पत्रकार आहेत. वाणिज्य आणि ग्रंथालय शास्त्र या विषयात त्यांची पदवी, म्हणजे पदवीच्या अनुषंगाने त्यांनी व्यवसाय निवडला असता तर ते व्यवस्थापन तज्ज्ञ किंवा ग्रंथपाल झाले असते. परंतु सूक्ष्म निरीक्षण आणि परखड विश्लेषणाची मागणी करणारा पत्रकारितेचा व्यवसाय त्यांनी निवडला. सायन दैनिक लोकसेवक, दैनिक ऐक्य, दैनिक नागपूर पत्रिका, दैनिक तरुण भारत, दैनिक सकाळ, दैनिक लोकमत आणि एक्सप्रेस वृत्तपत्र समूहाचे दैनिक लोकसत्ता अशा निरनिराळ्या दैनिकात आणि नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, पुणे, मुंबई, दिल्ली अशा वेगवेगळ्या शहरात ज्येष्ठ वार्ताहर, मुख्य वार्ताहर, विशेष प्रतिनिधी, निवासी संपादक, आवृत्ती संपादक, राजकीय संपादक अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून त्यांनी आपली पत्रकारिता केली. कुमार केतकर यांच्या शब्दात पत्रकार हा मुख्यतः कम्युनिकेटर असतो. पत्रकारितेचे माध्यम कोणतेही असले तरी कम्युनिकेट करणे हा पत्रकाराचा स्वभाव धर्म असतो. केतकरांच्या मताचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून प्रवीण बर्दापूरकर यांच्याकडे पाहता येण्यासारखे आहे. कारण वृत्तलेखन असेल अथवा पुस्तक लेखन, त्यांनी उत्तम संप्रेषणाचे काम केलेले आहे. हे त्यांच्या पत्रकारिते इतकेच पुस्तकांवरून देखील लक्षात येणारे आहे. पत्रकारितेच्या विविधांगी अनुभवावर आधारित ललित शैलीतील डायरी, नोंदी डायरी नंतरच्या आणि दिवस असे की ही 3 पुस्तके ग्रंथाली या मान्यताप्राप्त प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली असून विविध विद्यापीठांच्या पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात या पुस्तकांचा संदर्भ म्हणून समावेश झालेला आहे. मातृत्वाशिवाय आणि मातृत्वासह स्त्री ही मध्यवर्ती कल्पना असलेले आई हे त्यांचे संपादित पुस्तक, स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता या झापडबंद समजाला छेद देणारे आहे. कविश्रेष्ठ ग्रेस यांच्या बहुपेडी व्यक्तिमत्वाचा आढावा घेणारे ग्रेस नावाचं गारुड, मराठी महिला पत्रकारांच्या जडणघडणीचा वेध घेणाऱ्या माध्यमातील स्त्री, तसेच चर्चेत असणारे साहित्य, कला, संस्कृती तसेच राजकारणातील अनेक मान्यवरांचे व्यक्तिचित्रण असलेले क्लोजअप, पत्रमहर्षी अनंतराव भालेराव स्मरण ग्रंथ कैवल्य ज्ञानी, समकाल हा समकालीन विषयांचा आढावा घेणारा गिरीश गांधी गौरव ग्रंथ अराउंड द न्यूज, याशिवाय इंदिरा गांधी यांच्यावरील प्रियदर्शनी आणि अधले मधले दिवस अशी त्यांची विविधांगी ग्रंथसंपदा आहे. वाचकप्रिय लेखक ठरल्याने यातील बऱ्याच पुस्तकांच्या एकापेक्षा अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या असून आई, ग्रेस नावाचं गारुड, क्लोजअप आणि भाष्य भाग 1 ते 8 ही ई-बुक्स रूपात प्रकाशित झालेली पुस्तके आहेत. विचारकोश, आचारकोश आणि माणूसकोश समृद्ध असणाऱ्या या अवलिया मुसाफिराचा सन्मान अनेक पुरस्कारांनी केलेला आहे.
मराठी संपादक परिषदेचा विष्णू शास्त्री चिपळूणकर पत्रकारिता पुरस्कार, आचार्य अत्रे प्रतिष्ठानचा आचार्य प्र के अत्रे पत्रकारिता पुरस्कार, मराठवाडा लोकविकास मंचचा मराठवाडा गौरव सन्मान, भालाकार भोपटकर सन्मान, अनिल स्मृती पत्रकारिता पुरस्कार, मा गो वैद्य पत्रकारिता पुरस्कार, मारोतराव कन्नमवार पुरस्कार, कैलासवासी मनोहर बाबू आणि कैलासवासी डॉक्टर विनोद बाबू बंग सन्मान, मैत्री पुरस्कार हे त्यातील काही निवडक पुरस्कार आहेत. नोकरीच्या निमित्ताने महाराष्ट्रभर आणि व्याख्यान व पत्रकारितेच्या निमित्ताने मॉरिशस, सिंगापूर, ऑस्ट्रिया, इटली, जर्मनी, दुबई, शारजा, कतार, इंग्लंड, अमेरिका, रशिया इत्यादी 40च्या वर देशात त्यांनी भ्रमंती केलेली आहे. खरे तर बहुविध वृत्तपत्रे, अनेक वर्षे पत्रकारिता, विविधांगी ग्रंथसंपदा, निरनिराळे सन्मान, वेगवेगळे पुरस्कार आणि कित्येक देशातील भ्रमंती या सगळ्यांच्या मध्यवर्ती राहणाऱ्या माणसाला आपले हात स्वर्गाला टेकल्याचा भास झाला असता. परंतु अशी दुर्मिळातील दुर्मिळ समृद्धी वाट्याला येऊन देखील प्रवीण बर्दापूरकर यांचे माती आणि माणसांशी असलेले घट्ट मैत्र तसूभरही ढळलेले नाही. सहसा कुणालाही दिसणार नाहीत अशा गोष्टी पाहण्याचा तिसरा डोळा आणि जे पाहिले आहे ते प्रवाही आणि प्रभावी भाषेत नोंदविण्याची दिव्य दृष्टी त्यांना लाभलेली आहे. गंगेमध्ये गगन वितळावे तसे पुस्तके आणि माणसे यामध्ये विरघळून जाणाऱ्या अशा अवलिया मान्यवराचा मनमोकळा संवाद अनुभवायला मिळणे ही आमच्यासाठी आनंद आणि अभिमानाची गोष्ट आहे. आपण सगळेजण त्यांच्या या संवादाचे हार्दिक स्वागत कराल अशी अपेक्षा आहे. विश्वाधार देशमुख आणि मित्र हो, नमस्कार. प्रेरणेचा प्रवास असा विषय मला देण्यात आलेला आहे. या विषयासाठी मला संयोजकांनी योग्य ठरवलं. त्यांचे काय निकष आहेत ते मला माहीत नाही, पण बहुधा एकेकाळच्या अतिशय आघाडीच्या आणि अजूनही अतिशय प्रतिष्ठा प्राप्त असलेल्या लोकसत्ता या दैनिकात मी विविध पदांवर काम केलं. या वृत्तपत्राच्या एका आवृत्तीचा संपादक म्हणून मी निवृत्त झालो. लोकमत या वृत्तपत्र समूहाचा राजकीय संपादक म्हणून मी दिल्लीत काम केलं. पत्रकारितेतील अनुभव तसंच व्यक्तिचित्र आणि ललित अशा विविध विषयांवर मी भरपूर लेखन केलं. त्याची 18-20 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि आता ब्लॉगर म्हणून माझं नाव घेतलं जातं. एक राजकीय विश्लेषक म्हणून, पॉलिटिकल कमेंटेटर म्हणून माझं नाव घेतलं जातं. बहुधा या निकषांवर भाळून संयोजकांनी माझी या विषयासाठी निवड केली असावी. शिवाय आणखी एक बाब म्हणजे संयोजकांना बहुधा कुठेतरी वाचनात किंवा माझ्या भाषणात मी बोलत असताना माझ्या अभावग्रस्त लहानपणाचा उल्लेख आलेला आहे आणि आजपर्यंत मी जिथपर्यंत पोहोचलेलो आहे, आज जिथवर काही पोहोचलेलो आहे, त्यामुळेही कदाचित त्यांनी ती निवड केली असावी. एक गोष्ट लक्षात घ्या की मी स्वतःला काही यशस्वी संपादक किंवा लेखक किंवा ब्लॉगर वगैरे समजत नाही. तसा उल्लेखही मी स्वतःचा कधी करत नाही. वाचक लोक विविध चर्चा परिसंवादात तसा उल्लेख केला जातो. माझा मात्र असा अजिबात दावा नाही. हे खरं आहे, माझं बालपण अतिशय अभावग्रस्त परिस्थितीमध्ये गेलं. 60 ते 70चा 80चा तो काळ होता. माझे वडील अकाली वारले. आई नर्स होती. नकाशावर कदाचित नसणाऱ्या अनेक खेड्यांमध्ये ती नोकरी करायची.
पदरी 4 मुलं होती तिच्या, अतिशय अपुरा पगार. त्याच्यामुळे 7वी-8वी पासूनच आम्हाला एक अशी सवय लागून गेली की आपण उन्हाळ्यात काहीतरी कामं करावी आणि आपल्या पुढच्या शिक्षणाची सोय करावी, कारण शिक्षणाची एक आस अशी लागलेली होती. शिवाय माझ्या आईचा एक दुसरा अत्यंत महत्त्वाचा संस्कार म्हणजे तो वाचनाचा. तर ह्या वाचन आणि शिक्षणाची ओढ याच्यामुळे मग आपल्याला जर काही करायचं असेल तर आपण शिकलं पाहिजे, असं त्या शिकण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे अशी एक धारणा पक्की होत गेली आणि मग आम्ही कामं करत असू. ठिकठिकाणी कामं मी करत असे. डॉक्टरांकडे हंगामी कंपाऊंडरपासून ते रोजगार हमी योजनेवर पर्यंत अशी कामं मी केली. शिकत गेलो. सततच्या वाचनामुळे मला कथालेखनाची ओढ वाटली. आपण एक चांगल्यापैकी लेखक म्हणून प्रस्थापित व्हावं अशी माझी इच्छा होती. त्या दरम्यान मला तेव्हाच्या BNCत म्हणजे आताच्या सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये एक हंगामी स्वरूपाची नोकरी मिळालेली होती. पण माझा कल जो होता तो सगळा लेखनाकडे होता आणि या लेखनाला पूरक ठरेल असं वाटून मी पत्रकारितेत आलो. आणि पहिली संधी मला औरंगाबादच्या आकाशवाणी केंद्राचे तत्कालीन वृत्तप्रमुख वसंतराव देशपांडे यांनी दिली आणि त्यांनीच मला तेव्हाच्या गोमंतकचे संपादक माधव गडकरी यांच्याकडे पाठवलं आणि तिथून माझ्या पत्रकारितेची सुरुवात झाली. पत्रकारितेत मी अकंठ अशी मुसाफिरी केली. मुंबई, पुणे, नागपूर, दिल्ली या सगळ्या ठिकाणी पत्रकारिता केली. औरंगाबादला काही वर्ष होतो. अनेक देशांमध्ये दौरे करता आले. एक पत्रकार म्हणून खूप मोठ्या मोठ्या इव्हेंट कव्हर करता आल्या. माझ्यातला राजकीय विश्लेषक जो आहे तो माधव गडकरी यांनी घडवला आणि मग पुढे माझं कथालेखन बाजूला पडलं आणि एक राजकीय विश्लेषक अशी एक माझी प्रतिमा तयार झाली. तरी माझ्यामध्ये जो काही एक मूळ ललित वाचक होता आणि ललित लेखनाचं जे काही माझं अंग होतं त्याच्यामुळे मग माझ्या लेखनामध्ये एक शुष्कपणा येण्याच्या ऐवजी थोडंसं लालित्य यायला लागलं आणि ते माझं लेखन बहुतेक लोकांना आवडायला लागलं. काही लोकांना आवडत नाही, हा भाग वेगळा. तर हा प्रवास जो आहे हा एक अविश्रांत अशा श्रमाचा आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की नियती, भाग्य वगैरे असं काही नसतं. आपल्यावर एक नेहमी संस्कार असा होतो की माझ्या तळहातावरच्या ज्या रेषा आहेत त्या रेषा माझं भवितव्य घडवणार आहेत. तेही काही खरं नसतं. एक शेर सांगतो, हाथों की लकीरों पे गुमान न करना, हाथों की लकीरों पे गुमान न करना, किस्मत तो उनकी भी अच्छी होती है जिनके हाथ नहीं होते. सांगायचं तात्पर्य हे की याच्यात हा किस्मत शब्द असला तरी इथे किस्मत म्हणजे अविश्रांत श्रम. आपण ज्ञानी आहोत का नाही हे महत्वाचं नाही, परंतु आपल्याला खूप विषयांची माहिती असली पाहिजे. आणि तिसरा एक भाग याच्यामध्ये असा होता की मी कधीच कुठेही काम करताना मी गटातटाच्या राजकारणात कधी फसलो नाही आणि मी सत्तेच्या वर्तुळात इन द कॉरिडॉर ऑफ पॉवर्स इतका प्रदीर्घ काळ वावरू नये. मी कधीच कुणाकडून काही मागितलं नाही. याच्या पुढेही मागण्याची शक्यता आता मावळलेलीच आहे. याच्यातला एक उपभाग असा आहे की मी पत्रकारिता करत असताना मी बातमीशी अतिशय प्रामाणिक राहिलो. मी माझी वैयक्तिक धारणा जी आहे, गांधीवादी जी धारणा आहे, समाजवादी जी धारणा आहे, ती धारणा मी बातमीमध्ये कधी उमटू दिली नाही. मला जे काही त्या वाट्याला जी असाइनमेंट आली आहे त्याची बातमी मी व्यवस्थित दिली. मात्र कमेंट करताना मग मात्र मी कुणाला सोडलं नाही. कुणाचं कौतुक करायचं असेल तर माझा हात कधी आखडता नाही राहिला
आणि कुणावर टीका करायची असेल तर माझा हात कधी कापला सुद्धा नाही. राजकारणातले सध्या उच्चपदस्थ असणारे अनेक मित्र माझे वैयक्तिक आणि कौटुंबिक मित्र आहेत. अनेकांशी माझे अरेतुरेचे संबंध आहेत. पण मला कधी कुणाकडून सवलतीच्या दरात एखादी सदनिका घ्यावी किंवा काही मिळवावं अशी कधी माझी इच्छा झाली नाही. आणि हे भान मी कटाक्षाने पाळत असल्यामुळे मला माझी पत्रकारिता स्वच्छ राहिली. दुसरा एक भाग असा आहे की बातमी मी विकली नाही. बातमीच्या संदर्भात कुठलाही कॉम्प्रोमाइज मी कधीच केला नाही. अमुक एक बातमी आहे का नाही हे ठरवण्याची किंमत मी कधीच कुठे वसूल केली नाही. म्हणजे थोडक्यात मी पत्रकारितेच्या संदर्भात व्यभिचार केलेला नाही. पण ते असो, तो भाग वेगळा आहे. पत्रकारितेचं सध्याचं स्वरूप आणि पत्रकारितेतल्या तडजोडी आणि व्यभिचार हा सध्याचा आपल्या बोलण्याचा विषय नाही. कोरोनाचं जे काही अभूतपूर्व संकट उपस्थित राहिलेलं आहे त्याच्यामुळे हा जो प्रेरणेचा प्रवास नावाची जी मालिका सुरू करण्यात आली आहे तो आपला मुख्य विषय आहे. प्रत्येक आपत्ती, प्रत्येक संकट ही एक संधी असते आणि आपण त्याच्याकडे कसं बघतो हा एक अतिशय महत्त्वाचा दृष्टिकोन आहे. संकट आलं म्हणून निराश व्हायचं असं जर असतं तर मग मी कुठेतरी तेव्हाच सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये नोकरी करत करत निवृत्त झालो असतो. प्रशासकीय व्यवस्थेतला शरण जाऊन मी चिरीमिरी घेतली असती. कुठेतरी एखाद्या तालुक्याच्या गावी एखादं छोटंसं घर बांधलं असतं. मातृछाया पितृछाया असं नाव देऊन एक मध्यमवर्गीय कौटुंबिक आयुष्य मला जगता आलं असतं. परंतु मला तसं जगायचं नव्हतं हे मी आधीच ठरवलेलं होतं. हे असं ठरवलं आणि मी तसं करू शकलो. हे का करू शकलो याची दोन तीन ठळक मुद्दे मी तुम्हाला सांगतो. परिस्थितीला एकदा जर आपण शरण गेलो तर आपल्यातली सगळी उमेद हरवून जाते आणि ती उमेद हरवायची नसते. माझी स्वतःची एक धारणा आहे की आपल्याला स्वतःला घडवायचं असतं. आपल्याला इतर कुणी घडवत नसतं. आपल्या प्रेरणा आपण शोधायच्या असतात. मग ती माणसं असतील, ती पुस्तकं असतील, ते काही प्रसंग असतील, ती काही गावं असतील. हे सगळं आपल्याला स्वतःला शोधायचं असतं आणि ते शोधून आपण त्याच्यापासून काहीतरी शिकत पुढे जायचं असतं. शिकण्याची ही प्रक्रिया अव्याहत असते. मी जसा वाचत होतो, मी जसा लिहित होतो तसं मला माणसांना भेटण्याचा एक खूप नाद होता असं म्हणायला हरकत नाही. सक्रिय पत्रकारितेत असताना मी दररोज किमान 2-4 तरी नवीन माणसांना भेटत असे. त्यांच्याशी सुसंवाद साधत असे. आलेल्या अनोळखी किंवा आगंतुक अशा व्हिजिटरला मी कधीही हाकलून दिलं नाही. आपल्याला समोरच्याकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो सकारात्मक ठेवून त्याच्याकडून त्याचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकलं पाहिजे. हा अतिशय महत्त्वाचा भाग असतो. आणि याच्यातून आपली घडण्याची प्रक्रिया जी असते ती सतत ती सुरू असते. प्रेरणा जशा शोधायच्या असतात तसंच आपल्याला संधीची वाट बघत बसणं वगैरे ह्या गोष्टी आहेत त्याच्यावर माझा विश्वास नाही. मी तुम्हाला अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो की लोकसत्ताचा साधा रिपोर्टर होण्याचं सुद्धा माझं कधी स्वप्न नव्हतं. मी लोकसत्ताचं नागपूरचा प्रतिनिधी म्हणून मंगलच्या म्हणजे माझ्या पत्नीच्या नावावर काम करत असेल तेव्हा मी नागपूरच्या एका दैनिकामध्ये रितसर नोकरी करत होतो वार्ताहर म्हणून. मला पुढे संधी मिळाली. लोकसत्ताने स्वतःहून बोलावून घेतलं. ती संधी मिळत आहे असं म्हटल्याच्या नंतर मग मी घाबरलो नाही. माधव गडकरींनी मला राजकीय वृत्त याच्या क्षेत्रात वृत्त संकलनाच्या क्षेत्रात ढकललं तेव्हा या राजकारणाच्याकडे बघण्याचा माझा काही दृष्टिकोन फारसा चांगला नव्हता. पण ज्या अर्थी आपले सिनियर सांगतायत, गडकरी साहेब सांगतायत, तेव्हा राजकारणात जाऊन बघूच या माणसं कशी आहेत, काय आहेत.
मी ती संधी उचलली, मी त्या संधीकडे एक सोनं म्हणून बघितलं. तर ही संधी आपल्याला मिळेल ही वाट बघत जी माणसं बसतील ती तिथेच राहतील. मला लोकसत्तेमध्ये पूर्ण वेळ कामाची संधी मिळाली. तुमचं नाणं जर एकदा खणखणीत असेल तर तुम्हाला कुणाच्या शिफारशीची वशिल्याची वगैरे काही गरज भासते असं मला कधीच वाटत नाही. लोकसत्ता काय किंवा लोकमत वृत्तपत्र समूह काय, मी कधी नोकरीसाठी अर्ज केलेला नाही. तत्पूर्वीच्या वृत्तपत्रांमध्ये मी ज्या काम केलं, नागपूर पत्रिका असेल किंवा दैनिक सागर असेल वगैरे, पण मी कधीही कुठल्याही वृत्तपत्रामध्ये नोकरीसाठी अर्ज केला नाही. याचं कारण माझं नाणं सुरुवातीपासून जे मी श्रम घेत होतो त्याच्यामुळे खणखणीतपणे वाजायला सुरुवात झालेली होती. आणि हे खणखणीत नाणं वाजण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे माझी कामावर प्रचंड निष्ठा होती, अव्यभिचारी निष्ठा होती. मी सतत वाचत होतो, मी सतत स्वतःला अपडेट ठेवत होतो. मी सतत लिहित होतो आणि लिहिताना माझा आविर्भाव, मी काही अक्षर साहित्य निर्माण करतोय किंवा मी काहीतरी क्रांतिकारी साहित्य निर्माण करतोय किंवा माझ्या लेखनाने किंवा माझ्या बातम्यांनी काही समाजामध्ये फार मोठा बदल घडणार आहे असे भ्रम मी कधीच बाळगलेले नव्हते. आपलं लेखन शुद्ध असावं, छान असावं, साधं असावं, सोपं असावं, लोकांना समजावं आणि आपल्याला जे काही सांगायचंय ते लोकांच्या मनाला भिडावं एवढाच साधा माझा दृष्टिकोन होता, प्रामाणिक होता. प्रश्न काय निर्माण होतो की आपल्याला आपल्या स्वतःच्या संदर्भातले गैरसमज आधी दूर करायला पाहिजे. आपण थोडंसं लिहायला लागलो की स्वतःला एकदम ज्ञानेश्वर तुकारामाच्या तोडीचे साहित्यिक समजतो. 4, 5, 7 बायलाही नाऱ्या की लगेच आपण स्वतःला खुशवंत सिंग किंवा कुलदीप नय्यर किंवा माधव गडकरी किंवा कुमार केतकर यांच्या तोडीचे पत्रकार समजायला लागतो. थोडंसं लेखनामध्ये, आपल्या पत्रकारितेतल्या लेखनामध्ये थोडीशी ललित शैली आली, थोडेसे तुकाराम किंवा ज्ञानेश्वरीतले संदर्भ यायला लागले की आपण स्वतःला एकदम अनंतराव भालेराव किंवा गोविंदराव तळवलकर समजायला लागतो. एक लक्षात घ्या की आपलं लेखन हे काही अक्षर साहित्य नाहीये, ही माझी सुरुवातीपासूनची भूमिका होती. आपण जे काही लिहितो, ज्या भूमीमध्ये राहून लिहितो त्या भूमीमध्ये ज्ञानेश्वर तुकारामांसारखे मोठे साहित्यिक होऊन गेले, संत होऊन गेले, फुले आंबेडकर होऊन गेले, ज्यांचं लेखनाने क्रांती घडली. त्यांच्या तुलनेत आपलं लेखन काय आहे? हां, एक गोष्ट मात्र खरी की मी सातत्याने लिहिता राहिलो. त्याच्या मागे सुद्धा माझी एक विशिष्ट अशी दृष्टी होती की लेखन हा रियाज आहे. लेखन हा रियाज आहे. एखादा राग, एखादा गायक ज्या पद्धतीने सतत रियाज करून बांधतो आणि मग तेव्हा तो जो सादर करतो तेव्हा तो अत्यंत श्रवणीय असतो, अत्यंत मधुर असतो. त्याच्या गायनाने आपण दुग्ध होतो, त्याच्यासमोर नतमस्तक होतो. मी या भावनेने सतत लिहिण्याचा रियाज करत होतो की आपलं लेखन फक्त लोकांना पटावं, लोकांच्या मनाला भिडावं. दुसरा एक आपला स्वतःचा गैरसमज असा आहे की आपल्याला जे काही लिहिता येतं ते अंतिम आहे. तसं नाही आहे. आपल्याला लिहिता येणारी भाषा ही कधीच अंतिम नसते. विद्यमान परिस्थितीत तर बहुसंख्य पत्रकार किंवा लेखक यांचे भाषेविषयी अतिशय मोठे गैरसमज आहेत. काहीतरी 2, 4, 5 अक्षरं जुळवले की एक शब्द झाला, नसे शब्दांचे पुंजके म्हणजे लेखन असतं, मजकूर असतो, साहित्य असतं, असा काहीतरी गैरसमज बहुसंख्य पत्रकार आणि लेखकांचा सध्या झालेला दिसतो आहे. ते तसं नसतं. भाषा ही एक संस्कृती असते. भाषा हे एक आपलं सांस्कृतिक संचित असतं. भाषेला जीव असतो, भाषेला भावार्थ असतो. हे पुन्हा तिथे त्या
गायकाच्या रियाजाशी जोडलं जातं. याच्यासाठी तुम्हाला सतत वाचत राहणं, सतत मूलभूत असं वाचत राहणं, ही प्रक्रिया जेव्हा तुमच्या मनामध्ये अनेक वर्ष सतत सतत सुरू असते, ती जेव्हा ती सतत सुरू राहते, तेव्हा तुमच्या लिखाणामध्ये एक तुम्हाला बऱ्यापैकी लिहिता येतं आहे ही भावना निर्माण करणारं समाधान मिळायला लागतं. आपला विद्यमान विशेषतः तरुण पिढीचा प्रॉब्लेम हा झालेला आहे की आपलं नाणं खणखणीत ठेवण्याच्या नादामध्ये ते अविश्रांत धडपड करायला तयार आहे, परंतु भाषेकडे लक्ष द्यायला तयार नाही. इथे भाषा म्हणजे सगळ्या मूलभूत गोष्टी आहेत. ते ज्या प्रोफेशनमध्ये काम करणार असतील त्या प्रोफेशनच्या संदर्भातल्या मूलभूत गोष्टी वगैरे अशा त्या सगळ्या गोष्टी आहेत. यामध्ये अजून एक दुसरा मुद्दा असा आहे की आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे. आपलं काय झालंय की आपलं साधारणपणे जागतिकीकरण आणि खुली अर्थव्यवस्था आपल्या देशामध्ये आल्याच्या नंतर मध्यमवर्गीयांचा उत्पन्नाची क्षमता वाढली, त्यांची जीवनशैली बदलली, त्यांचा जगण्याचा स्तर थोडासा उंचावला आणि ते खूपसे आत्ममग्न झाले. आपण स्वतःला प्रश्न विचारणं बंद करून टाकलेलं आहे असं माझं मत आहे. अर्थात हे सरसकट विधान नाही, हे बहुसंख्यांना लागू आहे. आपण नको त्या गोष्टींच्या जास्त आहारी गेलेलो आहे. मग ते टीव्ही असेल किंवा इंटरनेट असेल किंवा जीवनशैलीशी संबंधित अन्य काही शॉपिंग असेल, फॅशन्स असतील वगैरे वगैरे, त्याच्याऐवजी आपण जरा वाचनाकडे लक्ष दिलं, आपल्या क्षेत्राच्या संदर्भातली जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला, अपडेट मिळवण्याचे प्रयत्न केले, तर तसं साधारणपणे आता घडताना दिसत नाही. आपल्याला एकदा प्रश्न पडला की त्यातून त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची जिज्ञासा आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि ही जिज्ञासा जी आहे ती तुमच्या आकलनाच्या कक्षा व्यापक करत असते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जोपर्यंत आपल्या आकलनाच्या कक्षा व्यापक होणार नाहीत तोपर्यंत आपल्या जगण्याच्या पोतडीमध्ये फार काही साठलेलंच नसेल. एकदा आपण आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधायला सुरुवात केली की एकामागून एक अशा अनेक गोष्टी आपल्याला समजत राहतात. आपण असं समजतो जगण्याच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये की आपल्याला जगण्यामध्ये पडणारा एक प्रश्न सोडवला की बस सगळं संपलेलं आहे. आपल्याला एकदा नोकरी लागली, संपला. आपल्याला एक नोकरी लागण्याचा प्रश्न निर्माण झालेला होता, मग आपल्याला कुठेतरी रिझ्युमे पाठवला आणि आपल्याला नोकरी लागली, आपले प्रश्न संपला. जगणं आणि तुम्ही एक करिअर या दोन्हीमध्ये प्रत्येक प्रश्नामध्ये आणखीन एक प्रश्न दडलेला असतो. म्हणजे प्रश्न पडण्याची प्रक्रिया जशी अव्याहत असते तशी त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची प्रक्रिया सुद्धा अव्याहत असते, हे आपण लक्षात घेत नाही. हे जोपर्यंत आपल्याला लक्षात येणार नाही तोपर्यंत आपल्या जगण्याला एक संपन्नता येणार नाही. जे लोक म्हणतात की मी काही जो यशस्वी आहे, मी त्याला स्वतःला बऱ्यापैकी जे म्हणतो, हे बऱ्यापैकी जे मला वाटणारं जे फिलिंग आहे, माझी जी भावना आहे, ती साध्य करण्यासाठीची ही प्रक्रिया मी अशा पद्धतीने राबवलेली आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपल्याला प्रश्न विचारताही आले पाहिजे. विशेषतः पत्रकार, लेखक, कलावंत, पत्रकारांना तर प्रश्न विचारताच आले पाहिजे. लेखक, कलावंत, चित्रकार वगैरे वगैरे, तो त्याच्या कलेतून, त्याच्या अभिव्यक्तीतून काही गोष्टी निर्माण करत असतो, काही प्रश्न मांडत असतो. मग ती कविता असेल, कादंबरी असेल, समीक्षा असेल, चित्र असेल. पण विशेषतः पत्रकारांनी आणि जे शिकणारे तरुण आहेत, विद्यार्थी आहेत, विशेषतः पदवी आणि त्याच्या पुढचे जे आहेत, यांच्या मनामध्ये प्रश्न विचारण्याची एक उर्मी निर्माण झाली पाहिजे. स्वतःला पडलेल्या प्रश्नाची उत्तरं स्वतः शोधतच असताना सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला सापडतील असं नसतं. मी अनेक ठिकाणी
शिकवायला जातो. माझ्या लक्षात येतं असं की आपलं लेक्चर संपल्याच्या नंतर मुलं प्रश्नच विचारत नाही. म्हणजे मग आपण जे सांगितलं ते सर्व ज्ञानी असा त्यांचा समज झालाय का? समाजामध्ये जे काही प्रश्न निर्माण झालेले त्याच्या संदर्भामध्ये लोकप्रतिनिधींना आपण प्रश्न विचारतोय का? आपण आपल्या शिक्षकांना प्रश्न विचारतोय का? आपण एखाद्या लेखकाला प्रश्न विचारतोय का? आपण एखाद्या कलावंताला प्रश्न विचारतोय का? आपण एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याला प्रश्न विचारतोय का? प्रश्न विचारण्यातून सुद्धा अनेक गोष्टी माहीत होत असतात. थोडक्यात ही जी प्रक्रिया आहे ही एकूण घडण्याची किंवा ज्याला तुम्ही प्रेरणेचा प्रवास म्हणता ती प्रक्रिया अशा अनेक मुद्द्यांशी निगडीत आहे. हे मुद्दे जोपर्यंत आपण लक्षात घेऊन त्या प्रक्रियेमध्ये शिरणार नाही तोपर्यंत आपल्या आकलनाच्या कक्षा व्यापक होणार नाहीत. तुम्ही पत्रकार असाल, लेखक असाल तर तुमच्या लेखनामध्ये त्या सततचा रियाज नाही केला तर तुम्ही त्याच्यामध्ये एक सफाई येणार नाही. तुम्ही कुठले तरी व्यावसायिक असाल तर तुमच्या व्यवसायामधलं नैपुण्य तुम्हाला प्राप्त होणार नाही. थोडक्यात ही सगळी प्रक्रिया जी आहे ही थांबला तो संपला अशा पद्धतीची असते. प्रेरणेचा प्रवास जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ती प्रेरणा म्हणजे एक अविश्रांत धडपड असते हे लक्षात घेतलं पाहिजे. चौकस बुद्धीने वावरणं ही एक असते, तो एक रियाज असतो. संधीवर झडप घालायची असते ती वृत्ती असते. ह्या अशा विविध प्रकारे जेव्हा आपण आपल्या करिअरकडे बघायला सुरुवात करतो तेव्हा मग तो प्रत्येकाच्या प्रेरणेचा प्रवास हा सुरू होतो. प्रत्येकानेच काही रजा व्हायचं नसतं. म्हणजे चित्रकार रजांचा संदर्भ देतोय मी. प्रत्येकाला काही गायक म्हणून किशोर कुमार होण्याची गरज नसते. प्रत्येक पत्रकाराला काही अनंतराव भालेराव किंवा माधव गडकरी किंवा कुमार केतकर किंवा गोविंदराव तळवलकर होण्याची गरज नसते. पण त्याला जे काही आउटपुट द्यायचंय ते अतिशय प्रामाणिकपणे आणि उत्कृष्ट देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही ज्या क्षणी आपण जे काही दिलं त्याच्या संदर्भामध्ये स्वतःला सुखी समजता किंवा आनंदी समजता किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला समाधान मिळतं आणि आपण अतिशय चांगल्या पद्धतीने परफॉर्म करतोय अशी जेव्हा भावना निर्माण होते तिथे माणसाच्या सगळ्या प्रेरणा ज्या आहेत त्या मृत होण्याची सुरुवात असते. तो पुढचा टप्पा जगण्याचा करिअरचा पुढे गाठू शकत नाही. मला असं नेहमी वाटतं की आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन जो आहे तो अशा ह्या निकषांवर आधारित जर ठरवला तर ते अधिक चांगलं होऊ शकेल. आणि त्यातून आपल्याला जे काही साध्य करायचं आहे ते एकदा जर आपण ठरवून घेतलं तर ते करण्यासाठी आपली पूर्ण तयारी, पूर्ण झोकून देण्याची तयारी जर आपण केली आणि त्याच्यामध्ये कुठलीही लाज लज्जा शरम बाळगली नाही तर प्रत्येक इंडिव्हिज्युअलचं, प्रत्येक माणसाचं, प्रत्येक तरुणाचं आयुष्य हे सुद्धा एक प्रेरणेचा प्रवास बनू शकतं आणि त्याच्यामध्ये यश मिळावं अशा शुभेच्छा देतो आणि माझे प्रतिपादन संपवतो. धन्यवाद.